सकाळी 5 वाजता उठून पहिलं काम केलं ते म्हणजे माझी बॅग करणे. आणि ही साडी आज मला घालायची होती, कारण की आज माझ्यासाठी आणि माझ्या ओहोसाठी आणि माझ्या सर्व फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. सकाळी उठून उर्वरित कामं, जे भांडे आहे, झाडझूड आहे आणि जे काही महत्त्वाची कामं आहे आणि आमची देवपूजा करून आम्ही आमच्या शुभकामाला निघालो. उसळ करायचा बेत होता, कारण की आज एकादशी होती. एकादशी असल्यानंतर आमच्या आईला उपवास असतो, तर म्हणून मग हे उसळायचा बेत बनला. पण हे उसळ आमच्या आईने न खाता ह्या चिंगू प्लॅन जास्त, यांचा डोळा जास्त त्या उसळीवर होत. पिल्लांचं काही खरं नव्हतं. मला आता असं वाटत होतं आईला खायला पण मिळते का नाही का, आणि सांगते ना तुम्हाला, खरंच त्यांना मिळाली नाही. आणि बघा रडूबाई रडू पण राहिल्या. आणि काय सांगू तुम्हाला, हे होईपर्यंत मला टेन्शनच होतं की हे होईन केव्हा आणि मोकळं होऊ केव्हा. आणि पटकनच मग हे सगळं होऊ लागलं. आणि हळूहळू आमच्या मॅडमला वाटलं की नाही, मी माझी प्लेट स्वतः काढायला पाहिजे. तर तिथे मॅडम आमच्या स्वतःच गेल्या. मी मिरच्या कापून घेतल्या, तोपर्यंत आमच्या लाडूबाईंनी प्लेटांचा एक्सपेरिमेंट केला. 1 प्लेट नको, 2 प्लेट नको, तिसऱ्या प्लेटीला पण समाधान होईना. मग सर्व शेवटी तिच्या पप्पांनी जेव्हा तिच्या हाती प्लेट दिली, तेव्हा तिने ती प्लेट ॲक्सेप्ट केली आणि ती पुन्हा येऊन माझ्यासमोर बसली. इथे फक्त कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून झालं होतं. त्याच्या पुढची प्रोसेस व्हायचीच होती. मी तुम्हाला सांगते ना, उसळ बनवायला काही सोपं नाही आहे. कच्चे आलू असले तर तुम्हाला शिजवायला वेळच लागतो. प्रत्येकच गोष्ट तशी आपल्याला आरामातच केली पाहिजे, तरच सगळं काही प्राप्त होईल आपल्या आयुष्यात, अदरवाईज होणार नाही. घाईने कुठलंच काम केलं जातं नाही, हे सगळ्याला माहिती असायला पाहिजे. तरी पण हे काम काही होणं पट्ट असं वाटत होतं की सगळंच व्हावं. पण जसं हा व्हिडिओ मला स्पीडनी करता आला, तसं आयुष्य स्पीडनी करता येत नाही. काही गोष्टी आरामातच होता. उसळ रेडी होती. माझा मुलगा, त्याला उसळ आवडली, त्यांनी मला थम्सअप केलं आणि मी माझ्या मुलीकडे गेले. तर मुलीने चेहऱ्यावरती करून एक स्माईल दिली. मी कळली की खरंच तिला उसळ आवडली आहे आणि ते नंतर पण फस्त करणार आहे. गाडीत बसलो, रेडी झालो आणि अमरावतीच्या दिशेने निघालो विथ फॅमिली. कुठलंही चांगलं काम करत आहे तर नक्कीच आपल्या आईवडिलाला सोबत नक्की न्या. आईचा उपवास होता पण आमचा नाही, म्हणून आम्ही देवगाव या इथे एक रेस्टॉरंटमध्ये छानपैकी नाश्ता केला. आणि आमच्या लाडूबाईंनी चॉकलेट घेतले. चॉकलेट दाखवत आहे, चॉकलेटची मस्ती करत आहे. बघा तिला किती आवडत आहे ना चॉकलेट. नंतर आमचं महत्त्वाचं काम झालं. आम्ही अमरावतीसारख्या शहरामध्ये स्वतःचा प्लॉट बुक केला, प्लॉट घेतला आणि मग आम्ही अंबादेवीच्या दर्शनाला गेलो आणि तिथून निघालो. शेवटी आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं असतं. थोडं वेळेने होतं पण नक्की होतं, हे मला माझ्या मिस्टरांकडून कळते. खरंच असे माणसं लावायला नशीब लागतं.